रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो तो हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम चालूच राहू दे भाऊ. शिवाजी कीर्तनाची गोडी देव निवडी आपण देव निवडी आपण देव निवडी आपण कीर्तनाची गोडी देव निवडी आपण देव निवडी आपण देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल कोणी व्हावे अधिकारी त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे साही खळ जिनावे साही खळ जिनावे वैराग्याचे बळ साई फळ साई फळ आवरे लणावरे तुका करी बोभाट तुका करी बोभाट तुका करी बोभाट आवरे नावरे तुका करे बोभाट तुका करे बोभाट तुका करे बोभाट कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल त्यासी हरी देईल कोणी अधिकारी त्याचे त्याचे खुमाई पार खुमाई खुमार खुमाई पार खुमाई खुमार खुमाई खुमाई खुमार खुमाई पार खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई
हरिभक्त परायण लांडगे महाराज, हरिभक्त परायण खर्डे महाराज. कीर्तनाची गोडी 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 देवानी वाडी आपण देवानी वाडी आपण कोणी वारे अधिकारी कोणी होरी अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी देवानी वाडी आपण देवानी वाडी आपण तुम्ही फारे दोकडे अधिकारी तुम्ही फारे अधिकारी कोणी फारे अधिकारी कोणी फारे अधिकारी त्याची हरी देईल देईल त्याची हरी त्याची हरी देईल त्याची हरी देईल देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल
तुम्ही भारे अधिकारी तुम्ही भारे अधिकारी तुम्ही भारे अधिकारी तुम्ही भारे अधिकारी बसलेली मंडळी भजन
माऊली ज्ञानेश्वर कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळज नावे कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी तुका करी बुभाट कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल विठाला कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग शिवे करता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा यावत विश्वामध्ये मनुष्य देहाला आलेले जे जीव आहे ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे पैकी ज्यांना भगवत प्राप्तीची मोक्ष प्राप्तीची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाच्या प्राप्तीची गरज आहे। चिरंतन सुखाच्या प्राप्तीकरता साधना करणारा जो जीव आहे याही पेक्षा आपल्या जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता महाराज म्हणतात जे भगवंताला आवडते जी आवड भगवंताने व्यक्त केलेली आहे जे देवाला आवडते ते तुम्ही देवाला द्या। जे आवडतं ते देवाला देत असताना महाराज म्हणतात तुम्ही अगोदर त्याचे अधिकारी बना। जे देवाला आवडते ते देवाला द्या त्याचे अधिकारी बना कोणी व्हारे अधिकारी मग त्यासी हरी देईल। अधिकार संपन्न व्हा म्हणजे नेमकं काय करा परमार्थामध्ये साधना करत असताना परमार्थी कुठलंही कर्म करीत असताना स्वतःच्या उद्धाराकरता जन्म मरणाच्या निवृत्ती करता भगवत प्राप्ती करता जे काही परमार्थामध्ये प्रतिबंध आहेत ते 6 दोष आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार। महाराज म्हणतात हे पहिले 6 घालवा हे 6 घालवल्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही। मग घालवायचे कशाने
त्याकरता एकच साधन आहे, अंगी वैराग्याचे बळ. वैराग्य बळ धारण करा, ते 6 दोष घालवा, अधिकार संपन्न व्हा. जे देवाला आवडते ते देवाला द्या. अर्थात आपली जीवदशा घालवण्याकरता, संपवण्याकरता मग कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध राहत नाही. उरेल ना उरी विढाला. विठाला 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 महायुगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडदिकाय धातुमिंद्रहि समागत्य तिष्ठत्वानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. कृपदाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू. हरी बाबा जे सद्गुरु दास तुका जयांची किलिया स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तीच वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धडू पावन झालू चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती मस्तक ही पायावरी. या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी. रंजवू चित्ताशी आपोलिया विढाला 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 विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी असा प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज पारायण कुठलं चालू आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा पारायण सोहळा. उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, ग्रामस्थ, भजनी मंडळी, पंचकृषीतून येणारी सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर
सेवा भजनी मंडळ अर्थात त्यांच्या विद्यमाने आणि ज्यांचं विशेष योगदान आहे या नामयज्ञामध्ये विशेष सहकार्य ज्यांचं आहे ते परमार्थप्रेमी सचिन शेठ ने अर्थात त्यांच्या सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा नामयज्ञ आहे. त्या नामयज्ञातली आजची ही 3ऱ्या क्रमांकाची सेवा आहे. आपणा सर्वांच्या प्रेमास्तव ती माझ्याकडे असलेली सेवा आहे. सेवेकरता उच्चारलेला अभंग विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये महाराज यावत विश्वामध्ये मनुष्य देहाला आलेले जे जीव आहे ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे स्वतःच्या जन्म मरणाच्या निवृत्ती करता भगवत प्राप्ती अर्थात चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता मोक्ष प्राप्ती करता प्रत्येक जीव प्रयत्न करतोय साधना करतोय. पण ती साधना करत असताना कोण कोणत्या देवाची भक्ती करतो कोण कोणती साधना करत असेल. जीव म्हटलं की तो कोणाची ना कोणाची तरी उपासना करतोच कोणती ना कोणती तरी भक्ती करतो. मनुष्यजात सकळ स्वभावतः भजनशील प्रत्येक जण भक्ती करतो. पण भक्ती करत असताना साधना करत असताना उपासना करत असताना अंतिम साध्य प्रत्येकाचं काय अंतिम साध्य काय आपलं परमार्थ करीत असताना वारी करतो आपण पारायण करतो भजन करतो नामस्मरण नित्यनेम करतो. अंतिम साध्य काय आपलं मोक्ष प्राप्ती जन्म मरणाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती आणि प्राप्ती कशाची सुखाची. हा इतर मोक्ष प्राप्ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हे जरी अंतिम ध्येय प्रत्येकाचं नसेल पण सुख मिळावं हे तर ध्येय प्रत्येकाचं आहे. याचा अर्थ सुखाच्या प्रयत्नात जीवे म्हणजे भोगतोय काय रात्रंदिवस दुःख हे तर निश्चित आहे. कोणतं दुःख भोगतो जीव तसे दुःखाचे अनंत प्रकार आहेत जगामध्ये. जगामध्ये काही दुःख अशी आहेत सज्जनानो ते सर्वांनाच असतात असं काही नाही. दारिद्र्याचं दुःख वेगळं रोगाचं दुःख वेगळं जन्ममरणाचं दुःख वेगळं दुःखाचे वेगळे प्रकार आहेत. दारिद्र्याचं दुःख आपण इथे बसलो यज्ञ मंडपात या सर्वांना आहे का दारिद्र्याचं दुःख ते कोणाला आहे दारिद्र्याचं दुःख कोणाला मी बोलतो ही भाषा कळते ना तुम्हाला हा मग ठीक आहे कारण तुम्ही मुंबईच्या शेवटच्या टोकाचे मी मराठवाड्यातला फरक आहे. अर्थात दारिद्र्याचं दुःख श्रीमंताला नाही ते गरीबाला दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख आहे पण सर्वांना नाही ते कोणाला दुःख आहे गरीबाला. रोगाचं दुःख प्रत्येकाला आहे का प्रत्येकाला एक सारखाच रोग आहे का नाही. एकाचं दुःख दुसऱ्याला असेल असं मला सांगा. दारिद्र्याचं दुःख जगात सर्वांना नाही. एखादा आपल्यापैकी कोणी म्हणू शकतो महाराज मला दारिद्र्याचं दुःख श्रीमंत असेल नसेल. एखादा असाही म्हणू शकतो मला रोगाचं दुःख ठीक आहे त्याचं शरीर सुदृढ असेल व्याधी नसेल कुठली. पण असा आपल्यापैकी एखादा कोणी म्हणू शकतो का महाराज मला जन्म मरणाचं दुःखच असा म्हणणार आहे कोणी ते. जगामध्ये दारिद्र्याचं दुःख आहे म्हणणारे भेटतील नाही म्हणणारे भेटतील. रोगाचं दुःख नाही म्हणणारे जगात भेटतील. पण मला जन्म मरणाचं दुःखच नाही असा म्हणणारा जगामध्ये एकही घटक भेटत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचं विधान असे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणी असू द्या प्रत्येकाच्या मागे लागलेले ते दुःख कोणतं बरोबर. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणी असू द्या स्वतः प्रत्यक्ष भगवान म्हणतात अर्जुना सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला ते दुःख आहे कोणतं अब्रह्मभुवना लोका पुनरावृत्ती नार्जुन इरवी ब्रह्मपणाची निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे. ब्रह्मदेव झाला म्हणून बिघडलं कुठं त्यालाही जन्म मरणाचं दुःख आहे. याचा अर्थ असा आहे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत
आपण सगळे कोण आहेत? आपण सगळे कोण? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आपण सगळे जीवच आहेत. लक्षात ठेवा. कोण आहेत? जन्म मरणाचं दुःख आहे म्हणजे तो कोण आहे? जीव दशेत आहे. म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आपण सगळे जीवच आहोत. आकार प्रत्येकाचा भिन्न आहे. पाण्यात राहणारे वेगळे आहेत, आकाश मार्गाने फिरणारे वेगळे, सरपटणारे वेगळे, 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 120 पायापर्यंत. पण आपण सगळे कोण? जीवच आहेत. लक्षात ठेवा. आणि जीव म्हटलं की तो सुखापासून उपेक्षित अथवा वंचितच असतो, याच्यात संशय घ्यायचं कारण नाही. म्हणून त्याची रात्रंदिवस सहज धाव असते. कशाकडे? सुखापासून जीव उपेक्षित आहे, वंचित आहे, म्हणून रात्रंदिवस प्रत्येक जीवाची धाव आहे. कशाकडे? सुखाकडे अथवा देवाकडे सहज जीव प्रवाहित होतो. त्याला जावं, जा म्हणावं लागत नाही. सुखाकडे म्हणजे देवाकडे सहज जीव काय होतो? प्रवाहित होतो. का? त्याला गरज आहे कशाची? आणि तो त्या जातीतला आहे. मला सांगा, जगामध्ये एखादी अशी नदी पाहिली का तुम्ही की तिचा समुद्रापासून उगम झाला? आता आपण त्याच कडेला आहे. कुठून उगम झाला? समुद्रापासून तिचा उगम झाला आणि वाहत 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 लोणावळ्याच्या डोंगराकडे. नाही एखादी कुठलीच आहे का जगाच्या इतिहासात एखादी? नाही. समुद्राकडून तिचा उगम झाला आणि डोंगराकडे वाहत गेली अशी जगाच्या इतिहासात नदी. मग प्रत्येक नदीचा उगम होतो कुठून? डोंगराकडून. आणि वाहत 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 येऊन मिळते कोणाला? समुद्राला. का? उगम कुठून झाला? डोंगराकडून. आणि वाहत वाहत येऊन मिळाली कोणाला? मग डोंगराकडून तिचा उगम होतो म्हणजे डोंगराव पाण्याचे तलाव आहेत काय? डोंगराव पाण्याचे तलाव आहेत का? नाही. पाणी हे मूळ कुठलं आहे? समुद्राचे. उष्ण हवा, वाफ याद्वारे त्याचं बाष्पीभवन होऊन आकाशात जाऊन ढग बनतात. ढगाच्या रूपाने ते पाणी पडतं कुठं? डोंगरावर. मग डोंगरावर पडलेलं पाणी काही विशिष्ट भागातलं एकत्र होतं, त्याचा एक ओढा तयार होतो. असे 5-10 ओढे एकत्र झाल्यानंतर त्याची मिळून एक तयार होते काय? नदी. निघाली वाहत पुढे. पुढे गेल्यानंतर तिला एखादी मिळते म्हणजे काय झाला? संगम झाला. निघाली पुढे वाहत, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. जाऊन मिळाली कोणाला? निघाली कुठून? डोंगराकडून. पण ते पाणी डोंगराकडून निघालं पण जाऊन मिळालं कोणाला? का गेलं तिथं? त्याचं उत्तर पाहिजे ना. कुठून आलं पण का आलं याचं उत्तर महाराज त्याचं प्रमाण सांगते. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा मादी, आपणची खेळे आपणा मादी, आपणची खेळे आपणा मादी. महाराज म्हणतात क्षरला सागर गंगा उघी मिळे. का गंगा उघी मिळे? आपणची खेळे आपणा माझी. पाणी हे मूळ इथलंच आहे. जरी विशिष्ट प्रक्रिया होईल ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर पडलं तरी पुन्हा पाणी येऊन मिळालं कोणाला? का? ते त्या जातीचं आहे म्हणून. तसं जीव सुखाकडे अथवा देवाकडेच का प्रवाहित होतो? तर जीव सुद्धा त्या जातीचा आहे. कोणाच्या? सुखाच्या जातीचा जीव आहे. आणि सुख म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून जीवाची सहज धाव तिकडे. हे मी म्हणतोय असं नाही. भगवान स्वतः गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना जीव माझ्याकडेच का येतो? तो माझा अंश आहे म्हणून. ममाय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. अर्जुना हा अनादि सिद्धांत आहे. जीव माझा अंश आहे म्हणून तो माझ्याकडेच प्रवाहित होतो. म्हणजे हे भगवान सांगतात यावत विश्वातील प्रत्येक जीव माझा कोण आहे? अंश आहे. सांगतात कोणाला?
भगवान सांगतात कुणाला? अर्जुनाला. पण अर्जुन काही आपल्यासारखा जांभळ्या देत ऐकणारा? हा, तुम्ही दिली ना आता. आपल्यासारखा जांभळे देत ऐकणारा नव्हता अर्जुन. अर्जुनाने प्रश्न केला, त्याला पूर्व पक्ष म्हणतात. इथे प्रत्यक्ष प्रमाण उभी नाही, पण जिथे संशयित आहे त्याला पूर्व पक्ष म्हणतात. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान यावत विश्वातील जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे भगवान 5 प्रकारचे भेद का? तुम्ही स्वतः भगवान सांगताय जीव माझा कोणी अंश आहे, मग जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवान आपण सर्वज्ञ आहात, जीव अल्पज्ञ आहे. आपण व्यापक आहे, जीव एकदेशी आहे. तुम्ही सुखरूप आहात भगवान, जीव रात्रंदिवस भोगतोय काय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख नाहीये. जीवाच्या पाठीमागं जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्म यावे ते व्हावे मनोनी जीव भ्याला. भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाही, जीवाच्या पाठीमागं कर्माचा बंध आहे. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. मग हे 5 प्रकारचे भेद का? असा अर्जुनाने प्रश्न केला. त्याचं गोड उत्तर भगवंतांनी दिलं. अर्जुन ऐक, जीव माझाच अंश आहे, पण हे भेद का? जीव का दुःख भोगतो? त्यांनी संबंध जोडलाय. जीव माझाच अंश आहे, जीव माझाच अंश आहे, पण त्याने संबंध जोडला. कोणाशी? हा, या डबड्याचा संबंध जोडलाय म्हणून भेदेत. संबंध जोडला कोणाचा? म्हणून भेदेत, म्हणून जीव दुःख भोगतो. अंतबंत इमे देहा. किंवा त्याचा अनुवाद करणारं प्रमाण सांगताना महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, शरीरामुळे जर या देहामुळे जर दुःख होतंय असं म्हटलं तर पुन्हा ज्ञानेश्वरी तर सांगते वेगळं. जर देहामुळे दुःख होतंय असं म्हटलं तर ज्ञानोबराय तर म्हणतात या देहात तर एवढं सामर्थ्य की याच देहाने जन्म मरणाची राहाटी संपवता येते. म्हणजे जन्म मरणाची राहाटी संपवण्याचं सामर्थ्य कोणत्या शरीरात आहे? तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. हे ज्ञानोबराय म्हणतात ना, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. किंवा तुकोबराय म्हणतात मनुष्य देहा ईसा निध. साधाल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. हे महाराजांचं मत आहे. मग या प्रमाणाची ओवीची काय वाट? जर देहामुळे दुःख होतंय म्हणावं तो, किंवा त्याच्याही पेक्षा देह जर दुःखाचं कारण ठरेल, शरीरामुळे जर दुःख असेल तर या देहाची अपेक्षा देव करतात की नाही? देहामुळे दुःख होतंय असं म्हटलं तर या शरीराची अपेक्षा कोण करतात? स्वर्गीचे आम देव. देव ते देव नाही स्वर्गातले. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह. देव इच्छिताती पाहे, लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. धन्य मी जन्म आलो, धन्य मी जन्म आलो, धन्य मी जन्म आलो, धन्य आम्ही
दुःख होतंय म्हणावं तर या देहाची अपेक्षा कोण करतात? देव अपेक्षा करतात ना. इह लोकीचा हा देह कोण इच्छिताती? देव इच्छिताती पाहे. महाराज आपल्यात एक ओघ पडलाय म्हणण्याचा. या देहाची अपेक्षा कोण करतात? देव करतात म्हटलं की ते साहजिकच प्रमाण येतं प्रत्येकाच्या तोंडात. कोणतं? स्वर्गीचे अमर. पण ते देव नाहीत, लक्षात ठेवा. का नाही तेही सांगतो तुम्हाला. म्हणजे पुन्हा कोणी म्हणणार नाही दुसरंही कोणी, तेही सांगतो. ते तुमच्या माझ्यासारखेच इथे जन्माला आलेले आहेत. कोण? जे अमर म्हणतोत ना स्वर्गातले, तुमच्या माझ्यासारखेच जन्माला आले. त्याची ओवी सांगतो. म्हणती संसारी जन्मी जे. आवाज वाढव थोडासा बाबा, माझा अगोदरच बसलेला आहे. यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, असं ज्ञानोबरायचं मत आहे. तुमच्या माझ्यासारखेच इथे जन्माला आले, पुण्य प्राप्त केलं आणि त्या पुण्याच्या बळावर भोग भोगायला गेलेले आहेत. कोण? हा. आणि ज्या अर्थी ते दुसऱ्याला म्हणतात स्वर्गीचे अमर, काय करतात? इच्छिताती देवा. ज्या अर्थी देवा, देवाची विनंती प्रार्थना करतात. कोणाची? देवा. ज्या अर्थी ते दुसऱ्याला देवा म्हणतात त्या अर्थी ते देव. लक्षात ठेवा. विठाला विठाला देहामुळे जर दुःख होतंय म्हणावं तर या देहाची अपेक्षा देव करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. पण कदाचित कोणी असं म्हणेल, महाराज या देहामुळे दुःख आहे का सुख आहे कदाचित त्यांना ज्ञात नसेल. कोणाला? अपेक्षा करणाऱ्यांना. देवांना कुठल्या? त्यांना कदाचित माहिती नसेल. आपल्यात म्हणतात ना दुरून दुरून डोंगर असं काय म्हणतात. चला ठीक आहे, देहामुळे दुःख आहे की सुख आहे कदाचित देवांना ज्ञात नसेल. पण आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे महात्मे तेही म्हणतात ना घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. ऐका नीट. आपल्या अगोदर अवताराला येऊन गेलेले जे महात्मे तेही म्हणतात पुन्हा घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबराई तुकोबराई जर या देहाचं सामर्थ्य सांगतात तर देहामुळे दुःख होईल का हा प्रश्न आहे. आणखी नीट आहे का? देह दुःखाचं कारण ठरत नसून तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःख कशामुळे? दुःख तादात्म्यामुळे का शरीरामुळे? शरीरामुळे दुःख आहे का तादात्म्यामुळे दुःख आहे? का तुमचं काहीच म्हणणं नाही कशाकामुळे असा ना? चला, दुःख तादात्म्यामुळे, देहामुळे दुःख नाही. लक्षात ठेवा. तादात्म्य म्हणजे काय? कल्पना करा. तुमच्या भाषेत सांगतो. मुलगा जन्माला आला, कल्पना करा, किंवा मुलगी असो, येताना त्याच्या कपाळावर नाव आलं का त्याचं? त्या मुलाचं रामराव, शामराव, गोपाळराव, माणिकराव काय असेल नसेल ते जन्माला येताना बरोबर त्यांनी नाव आणलेलं. नाव कधी ठेवलं महाराज? जन्माला आलेच्या नंतर. काय 12 दिवसांनी, 5 दिवसांनी, महिन्यांनी, 6 महिन्यांनी, कधी ठेवलं असेल पण जन्माला आल्याच्या नंतरच. ते ज्ञानोबरायचंही मत आहे. येताना बरोबर कोणी नाव आणलेलं नाही. उपजली या बालकासी नाव नये तये पासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठे. जन्माला येताना नाव नाही आणलं, नंतर त्याचं नाव ठेवलं. आणि जे नाव आपण ठेवलं त्या नावाचा जसा जसा पुढे आपण उच्चार करतो तसं तसं ते ओ द्यायला सुरुवात. ठेविलेनी नावेसी ओ देत उठे. हाक मारलं की ओ देतय. ऐका, हाक मारल्यानंतर ओ देतय ते शरीर का चैतन्य? चैतन्य. नाव चैतन्याचं ठेवलंय का शरीराचं? नाव कोणाचं ठेवलंय? शरीराचं. आणि ओ देतय ते कोण? कोण देतय बाबा? शरीर. मग शरीर जर ओ देतय म्हणावं तर आपण ज्या वेळेला घेऊन जातो त्यावेळेला
त्यावेळेला उशिरा आलेल्या पुरी तर मागून ओरडतात ना दादा. मग दादांनी थोडं बोलावं बाई आता रडू नको मी चाललोय तुझंच पाहिल्या करा बाळायचंय जाय असं बोलायला त्यावेळेला शरीर तर आहे ना. शरीर ओध येतं का तोपर्यंत काही शरीराचं काही केलेलं नाही. ओध येतंय ते कोण चैतन्य. ओध येतंय ते चैतन्य पण नाव ठेवलंय कोणाचं शरीराचं. ऐका चैतन्याचं नाव ठेवता येत त्याची सुद्धा ओवी. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाहीये ज्ञानोबराय म्हणतात. नाम रूप संबंध जात क्रिया भेद हे चैतन्याच्या ठिकाणी नाही हे फक्त देहाच्या ठिकाणी. नाव देहाचं ठेवलेलं आहे पण ओध येत आहे ते स्वयंप्रकाशित अर्थात ते कोण आहे चैतन्य. मग नाव शरीराचं ठेवलं आणि चैतन्य ओध येत आहे म्हणजे त्याने या देहाचं काय उचललंय तादात्म्य उचललं. देहालाच आपण मी म्हणतो देह संबंधीला माझे म्हणतो. वर्णन करताना बोलताना सुद्धा एरवी आपण सुद्धा पहा तुम्ही हात कोणाचा आहे म्हणतो आपण. आता हे काय ज्ञानेश्वरी नाही तुमचा व्यवहार आहे. हात कोणाचा म्हणतो आपण माझा. पाय डोकं देह हा म्हणजे देह हा बंगला हा गाडी शेती बैल बोलत राहा. बैल कोणाचे पत्नी. पत्नी कोणाची माझी. मुलं माझी. कुत्र हा आता कुत्र्यालाही हा माझच म्हणतो. कुत्र याच आहे का कुत्रीच आहे. ऐका विनोद नाही सांगत नीट ऐका. आपण ज्या कुत्र्याला माझं म्हणतो त्या कुत्र्याला आपल्या गल्लीतल्या एखाद्याने उचलून मारला एखादा तर आपल्या इथं दुखतं की नाही बरोबर. हा कुणी जर दगड मारला त्याला तर आपल्या इथं दुखतं. पण इरवी गावात बोंबलत फिरणारी कुत्री त्यांना कुणी दगड घालतं त्यावेळेला आपल्याला काही टेन्शन येतं का. तेही कुत्रेचे आहेत आणि हेही का फरक. मग आपल्या समोर फिरस्त्या कुत्र्यांना कुणी किती मारलं तर आपल्याला काही टेन्शन येत पण आपल्याच कुत्र्याला कुणी मारलं तर का. त्या कुत्र्याच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध लागला बरोबर. मला सांगा बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात. बरोबर बायको खरं आहे त्यांचं. बायको मरण्यात दुःख आहे. गावातल्या अख्ख्या गेल्यात आपल्याला काय टेन्शन पण आपलीच गेली तर पंचायत आली ना का. ऐका मग अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्रीचे आणि पत्नी सुद्धा स्त्रीचे काही फरक पण पत्नीच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध लागला. कोणता संबंध लागला माझेपणाचा संबंध लागला. अर्थात मी आणि माझे यालाच तादात्म्य म्हणतात. आपण देहालाच मी म्हणतो देह संबंधीला माझे म्हणतो आणि तादात्म्यामुळे रात्रंदिवस दुःख भोगतो. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला या विश्वामध्ये माझा कोणाशी कसलाच संबंध नाही. अशी जर वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारणच राहत नाही. विश्वात माझा कोणाशी कसलाच संबंध नाही ही वृत्ती जर तयार झाली तर दुःख व्हायचं कारणच राहत. संबंध जोडला की दुःख. मग दुःख कशामुळे तादात्म्यामुळे जीव दुःख भोगतो आणि सुखाच्या प्राप्तीकरता रात्रंदिवस प्रयत्न करतो. ऐका मग सुखाच्या प्राप्तीकरता जीव प्रयत्न करतो पण कोणत्या सुखाची गरज आहे जीवाला. जीवाला खऱ्या अर्थाने गरज आहे ती चिरंतन सुखाच्या प्राप्तीची. वैश्विक सुखाची जीवाला गरज नाही तात्कालीन सुखाची. जीवाला खरी गरज आहे चिरंतन सुखाच्या प्राप्तीची. चिरंतन सुखाची प्राप्तीच म्हणजेच भगवत प्राप्ती म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजेच जन्म मरणाची निवृत्ती. म्हणजे जीवाला खऱ्या अर्थाने चिरंतन सुखाच्या प्राप्तीची म्हणजे भगवत प्राप्तीची गरज आहे. त्याच्याकरता जीव प्रयत्न करतो आणि जीवाला चिरंतन सुखाची प्राप्ती भगवत प्राप्ती व्हावी याकरता पूर्वी वेदांनी काही सांगितलेले मार्ग अर्थात साधन आहेत. पूर्वी सांगितलेले तुमच्या माझ्याकरताच सांगितलेले साधन आहेत वेदांनी 5. किती साधन आहेत कोणती. वेद अध्ययन तपश्चर्या दान अष्टांगादी योग आणि यज्ञादी क्रिया हे वेदांनी सांगितलेले तुमच्या माझ्याकरता पूर्वी भगवत प्राप्ती करता साधन आहेत. किती लक्षात ठेवा. साधनं सांगितलेली आहेत पण ती आपल्याला करणं शक्य राहिलेलं
का करता येईल? मला सांगा. पहिलं वेदाने तुमच्या माझ्या करता भगवत प्राप्ती करता साधन सांगितलंय वेदाध्ययन. करू शकतो आपण वेदाध्ययन? होय बाबा, करू शकतो का? हा, आळस आलाय काय? हा, जांभळी दिले, जांभळे द्यायचा नादच आहे का इकडे? हा, का बदलून सांगू? जरा सांगू का मग तसलं? विठाला विठाला वेद अध्ययन आपण करू शकत नाही. हे भगवत प्राप्तीचा सांगितलेला मार्ग आहे. मला सांगा, ज्याला मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही ते वेद अध्ययन करील का? मला सांगा, आपण सर्वसामान्य जीव आहेत, आपला हरिपाठ तरी शुद्ध पाठ आहे का? हां, जे परमार्थ ते त्यांना म्हणतो, जे रोज नित्यनेमाने करतात काय, त्यांचा तरी शुद्ध पाठ आहे का? सत्वर उच्चार, हां काय झाला? सत्वर उच्चार, हां, त्यालाच मराठी भाषा म्हणायचं, जो शुद्ध उच्चार होत नाही. रोज नेमाने हरिपाठ करणारी माणसं पहा तुम्ही, रोज बाजूला बसून ऐका. अवघे चित्र लोकेच म्हणणार, पाठ तसा नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, असा पाठ आहे. अवघेची त्रैलोक्य, पण किती जणांच्या मुखातून निघतं ते हरिपाठ करताना? अवघे चित्र लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथ, असं अवघे चित्रच म्हणणार. अवघेची त्रैलोक्य म्हणणार. रोज नित्य नियमात जे हरिपाठ करतात त्यांच्या करता बोलतोय. ज्याला मराठी भाषा सज्जनानो शुद्ध उच्चारता येत नाही ते वेदाध्ययन करील का? आपण माऊलीची आरती म्हणावा पुढं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, ते माग म्हणतं लोपले ज्ञान जगी, तिथं नव्हतं कुणी. म्हणजे ज्याला मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही ते वेद अध्ययन करील? करू शकत नाही. जरी वेदाने सांगितलेलं मार्ग अर्थात साधन असेल, पण जीवाला करणं शक्य नाही. चला, दुसरं साधन सांगितलंय तप. करू शकतो का आपण? तप करायचं म्हणजे इथे बायका पोरात राहून नाही. तप करायचं म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, कोंबड्या झोंबड्याचा, गोधड्या वळकट्याचा, सगळ्याचा काय करायचा आहे? त्याग. उठाला सर्वांचा त्याग करावा लागतो. अरण्यात जायचं, हिमालयात जायचंय म्हणजे तिथंच पृथ्वी हेच काय, पृथ्वी हेच आसन आणि आकाश हेच, तशा अवस्थेमध्ये तिथे तप करायचंय. जमल का? आणि आपल्यातलं हे सगळं कुणी सोडून हिमालयात जाणार का? जाईल? मुंबई सोडून गावाकडे येत नाही तर हिमालय जाईल का ती? हो, आपल्यापैकी कोणी जाणार नाही. पण समजा एखाद्याला उपरती होणार नाही, पण समजा झाली आणि ते सगळं घरादाराचा, बायका पोराचा त्याग करून अरण्यात गेलं. वर्ष 2 वर्ष त्यांनी तप केलं. 2 वर्षानंतर त्याच्या लक्षात आलं काय? अंधेरी. मग लक्षात आलं, अरे बापरे, बघता बघता 2 वर्ष झाली. घरचे तर आपली पाहत असतील काय, गेलाय कुठं? वनात. आणि चिंतन कोणाचं करतोय? कादंबरीतली कथा नाही लावली, भागवतात नाथ महाराजांनी त्याची उभी लिहिली. नाथ महाराज म्हणतात गेलाय वनात, पण घरच्या वनितेचं चिंतन करतो. वनी जाऊनी वनिता चिंतिसी, अर्थात 2 वर्ष तिथं जाऊन साधना केली, पण घरच्या वनितेचं जर चिंतन केलं तर ती 2 वर्ष केलेली साधना तिथंच संपली. इतका बारकावाय तपात. जमल का? होईल का? तप करता येईल? नाही. वेदाने सांगितलेला मार्ग आहे, पण जीवाला करणं शक्य नाही. तिसरं साधन सांगितलंय दान.
दान करण्याची प्रवृत्ती कलियुगात राहिलेली नाही, लक्षात ठेवा. आपण देतो ते दान आहे का मोबदला आहे? एखाद्याकडून, एखाद्या ब्राह्मणाकडून एखादा विधी करून घेतला तुम्ही आणि त्याला 5-10 हजार दक्षिणा दिली, ते दान आहे का मोबदला आहे? मोबदला आहे, दान नाही. दान त्याला म्हणतात, आपला धर्मग्रंथ सांगतोय, दातव्यमिती यद्दानम देन उपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम. जे देशकाल पात्र पाहून दिल्या जातं त्याला सात्विक दान म्हणतात. आणि ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची अपेक्षा ठेवायची नाही एक. आणि जे दिलं त्याचा मुखातून उच्चार करायचा आहे का नाही असा नेम. जे दिलं त्याचा मुखातून उच्चार शास्त्र सांगतंय करू नये. दानामध्ये एवढा बारकाय उजव्या हाताने दिलंय ना, ते डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ जमल का आपल्याला? आपण तर दिलेच एखाद्या पंक्तीला, एखाद्या मंदिराला 5-10 हजारचं, परिसरात सगळ्या बोंबलच सांगत सुटतो. दिले, मंदिराचं काम चालू होतं, आले मागा दिले 10 हजार. एखादी दिंडी घातली ना पंगत तिथं, सऱ्या दुनियात बोंबलत सांगत सुटून शास्त्र असं सांगते, दिलं त्याचा मुखातून उच्चार करू त्याला दान म्हणतात, सात्विक दान. जमल शक्य? वेदाने सांगितलेलं ते साधन आहे, मार्ग आहे, पण जीवाला करणं शक्य नाही. 4थं साधन सांगितलंय, अष्टांगादी योग, म्हणजे योगाचे प्रकार आहेत. किती? येम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत ही योगाची 8 प्रकारे. ते जीवाला करणं शक्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तरी योगाची या वाटा जे निघाले ते निघालेगा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. दुःख पदरात पडेल त्या मार्गाने गेला तर, किंवा योगयाग विधी त्याने तुमची सिद्धी होणार, किंवा अष्टांग योगे नसेने जे, अष्टांग योगे नसेने जे, अष्टांग योगे यमने मनिरोध नके जे रया, यमने मनिरोध नके जे रया. वाचा गीत गाई ग, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई ग, वाचा गीत गाई दे. यमन माऊली म्हणतात, अष्टांग योगे न शिनिजे ये म्हणणे मनिरोध न कीजे रया. म्हणजे ती अष्टांग योगादी साधनाही जीवाला करणं शक्य नाही. 5वं साधन सांगितलं यज्ञ. 5वं साधन कोणतं आहे? यज्ञ. करू शकतो का आपण? पूर्वी जे केले यज्ञ, तसा यज्ञ आपण स्वतंत्र आपल्या घरी करू शकतो का? आता यज्ञ कुणी आपण तसा करू शकत नाही. आता प्रत्येकजण यज्ञ करतो एकच. कोणाचा 2 टाईम असतो, कोणाचा 3 टाईम, शहरात 4 टाईम असतो. कोणता यज्ञ? उदरभरण नो हे यज्ञ कर्म, तेवढाच यज्ञ चालतो आपल्याकडे. दुसरा यज्ञ करणं शक्य नाही. ऐका, वेदांनी सांगितलेले हे 5 महत्वाचे मार्ग अर्थात साधन आहेत तुमच्या माझ्या उद्धाराकरता, भगवत प्राप्ती करता. पण आता ते साधन जीवाला करणं शक्य नाही, हाच विचार पुढे भगवंताने केला. आणि जीवाला भगवत प्राप्ती व्हावी याकरता भगवंतानेच स्वतंत्र ग्रंथ सांगितला, ती श्रीमद भगवत गीता. गीतेत आणि वेदात फरक आहे. गीतेत आणि वेदात फरक आहे. कसा? वेद हे निर्माण झाले कशातून? श्वासातून, मुखातून नाही. कशातून? श्वासातून. कधी? झोपेत, घोरण्यातून. मी नाही म्हणत, ओवी सांगते. हा वेदार्थ सागरू
जया निद्रिताचा घोरू भगवंताच्या झोपेत घोरण्यातून श्वासातून बाहेर पडलेले काय वेद. मला सांगा मनुष्य घोरतो कधी? आता ही काही ज्ञानेश्वरी नाही विचारित, हे तुम्ही बोला ना निदान. मी काही चुकलं तर काही केस नाही करणार तुमचं. मनुष्य घोरतो कधी? झोपल्यावर घोरतो. कोणता मनुष्य घोरतो? का सगळेच घोरतात? सगळे नाही घोरत. मग ज्याच्याकडे ही प्रॉपर्टी मोठी आहे, थोडी ही संपत्ती ज्याची जास्त आहे, ती माणसं पडली की लगेच सुरुवातच होते त्याची. तसं भगवंताच्या झोपेत घोरण्यातून श्वासातून बाहेर पडलेले आहेत कोण? वेद. मी वेदातला फरक सांगतोय. कशातला? गीतेतला. पण गीता ही झोपेत नाही सांगितली, जागृतीत सांगितली, मुखाने सांगितली. त्याच ओवीचं उत्तरार्ध सांगते. एथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला अथवा स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची. स्वमुखे आपण सांगे श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न. भगवंताने जागृतीत स्वतःच्या मुखाने गीता सांगितली. कोणाला? अर्जुनाला. का? निमित्त केलं त्याचं. भगवान काही तुमच्या स्वतंत्र घरी येऊन प्रत्येकाच्या घरोघर सांगू शकत नाही. पण हेतू भगवंताचा पवित्र हाच होता की पूर्ण या विश्वातल्या अर्थात प्रत्येक जीवाचं दुःख नाहीसं व्हावं, पूर्ण जग सुखी व्हावं याकरता निमित्त त्याचं केलं. कोणाचं? अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि भगवंताने गीताशास्त्र सांगितलं. ऐका. मग गीतेचा उपदेश अर्जुनाला करत असताना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा 10 अध्याय सांगून झाले. प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळं चिंतन, वेगळा उपदेश केला अर्जुनाला. 11व्या अध्यायाला सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले अनेक श्लोक भगवंताने सांगितले आणि पुढे 11व्या अध्यायातल्या 53 क्रमांकाचा श्लोक आहे. त्याच्यात पूर्वी वेदांनी सांगितले जीवाच्या उद्धाराकरता जे मार्ग होते, जे साधनं होते वेदांनी पूर्वी सांगितलेले, त्याचं खंडन भगवंतानी इथे केलं. अर्जुन ऐक. वेदाने सांगितलेले पूर्वी जे मार्ग होते, जे साधन होते, त्या साधनाने अर्जुना पूर्वी माझी प्राप्ती होत होती. हे कोण सांगते? भगवान सांगतात. त्यावेळेला अर्जुना ती साधनही मला आवडत होती आणि त्या साधनाने माझी प्राप्ती सुद्धा त्यावेळेला होत. पण ऐक, आता मला ती साधनं आवडत नाही आणि त्या साधनाने आता माझी प्राप्ती होणंही शक्य नाही. 11व्या अध्यायातल्या 53 क्रमांकाच्या श्लोकात भगवंताचं खंडन करतात. नहाम वेदेर्ण तपसा न दानेर्ण चया. नहाम वेदेर्ण, नहाम तपसा, नहाम दानेर्ण, नहाम चया. या साधनाने माझी प्राप्ती आता अर्जुना तुला होणं शक्य नाही. म्हणजे खंडन केलं त्याचं. मग अर्जुनाने प्रश्न केला, भगवान या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नाही तर नेमकं तुमच्या प्राप्तीचं साधन तरी कोणतं? मग भगवान म्हणतात, माझ्या प्राप्तीचं एकच साधन आहे अर्जुना, अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. हे माझ्या प्राप्तीचं साधने. भक्ती येऊनी वरी चित्ता ते. बस. तुला माझी प्राप्ती हवी आहे ना, तू अनन्य भावाने माझी काय कर? भक्ती. म्हणजे भगवंतानीच भगवंताच्या प्राप्ती करता साधन सांगितलं. कोणतं? अनन्य भावाने केलेली भक्ती आहे. किंवा दुसरी ओवी पा, भगवान म्हणतात, झड झडोनी वहिला ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तू माझ्या स्वरूपाला अर्जुना प्राप्त होशील, पण तू काय कर? ये भक्तीची ये वाटे लाग. म्हणजे तू भक्ती कर. भक्तीने माझी भक्तीने माझी प्राप्ती, भक्तीने माझी
प्राप्ती भक्तीने माझी कोणाला सांगितलं? राहिलेलं लक्षात? अंडरलाईन करा इथं. चला, भागवत ग्रंथ हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भागवत कोणाला सांगितलं? कितवं वर्ष आहे आपलं? 26. चला, भागवत कोणाला सांगितलं? उद्धवाला. शाबास. कोण म्हणलं? वा, शाबास. परीक्षितीचं हे नंतर आहे पुढं. त्याला शाप दिला साधूने, त्याच्या उद्धाराकरता त्याने ऐकलं. गीता कोणाला सांगितली? तसं भागवत कोणाला सांगितलं? उद्धवाला. आणि भागवत ग्रंथ हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. मग भगवान उद्धवाला उपदेश करत असताना भगवान म्हणतात, उद्धव ऐक, तुला मोक्ष हवाय? हो. माझी प्राप्ती हवी? हो. मग भगवान म्हणतात, माझी भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. असा उपदेश केला. पण तो उद्धव आहे. उद्धवाने देवालाच प्रश्न केला. काही माणसं असतात तशी, ज्यांनी योग्य सल्ला दिला त्यालाच आडवं लावणारी माणसं असतात. त्यावेळेला उद्धवाने प्रश्न केला, भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता? भक्ती कर, भक्तीने मोक्ष मिळेल, माझी प्राप्ती होईल, असं तुम्हाला वाटतं का? मी आतापर्यंत तुमचं एकट्याचंच ऐकवतो? नाही, आतापर्यंत मी सगळ्या मुंबईत आतापर्यंत मी अनेक बुवा असं म्हणतात काही काही. आणि आपल्यातल्या असाही काही मंडळीला, जी पारमार्थात असणारी मंडळीला हा एक अहंकार आहे बरं. काही काही वेळेला आता आमच्यासारख्या जो गप्पा मारत, अहो महाराज आम्ही कधीपासून ऐकतोय, आता ऐकायचं काही राहिलं? मग घरीच पड ना भाऊ, कशाला आला इकडं अंधारात? हो. मग जुने जे गेलेले आहेत ना 4-5 जुने कीर्तनकार, त्यांचे नाव, अहो त्यांची कीर्तन ऐकली महाराज आम्ही. खांदारकरांची कीर्तन ऐकली, दुंडा महाराजाची कीर्तन आम्ही ऐकली. बर, आणखी कोणाची? असे जुने 10-5 नावं देतं सांगून. ती मामासाहेबाची ऐकली, अमकेची ऐकली. पण बदल काही झाला? तू मामासाहेबाचा ऐक, दुंडा महाराजाचा ऐक, खांदारकरांचं ऐक, नाही तर आणखी कोणाचं तिसऱ्याचं ऐक. तुझ्यात बदल झालाय का? काही खोड्या करायचं थांबलाय का? तू उचापती बंद आहे का तुझी? वागणं सुधारलंय का? तू आणखी त्यांच्या पुढचं कोणाचं ऐक ना. परिवर्तन झालं पाहिजे. परमार्थामध्ये काय व्हावा? परिवर्तन. ऐकलं किती, किती परमार्थ केला हे सांगू नको. बदल किती घडलाय, किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, वागला कसा. खाल्लं किती महत्वाचं नाही, पचलंय किती. नाही तर खाल्लं, पण खाऊन झालं की काय कामाचं ते? किती खाल्लंय महत्वाचं नाही, त्याच्यातलं तुला बाबा पचलं किती, किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो वागलाय कसा. नाही तर काही काही छापून देतात गेल्यानंतर. पहिलं छिडिंगला असतं वर. 110 वर्षानंतर राहत्या घरीच झालं त्यांचं काय. पण 110 वर्ष त्याने केलं काय? ते लेना खाली. हो, काही काही माणसं जगली 110, 15 वर्ष जगली, पण समाजाचा फायदा काही झाला नाही. 110 वर्ष जगली, पण गावात गाव ठेवलं, भावात भाव ठेवला नाही, घरात घर नाही ठेवलं. मी म्हणतो असली 50 निदान 10-5 कुटुंब एकत्र राहिले असते, गाव तरी व्यवस्थित राहिलं असतं. असल्यांना जगून तरी काय करायची? किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो वागला कसा. तसा किती परमार्थ केला, किती दिवस ऐकलं ते सांगू नको. तुझ्या जीवनात बदल काही झाला ते सांग. तसं उद्धवाने देवाला प्रश्न केला, भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता? भक्ती कर, मी तुमचं एकट्याचं ऐकतोय असं नाही. प्रश्न केला, त्याच्या भागवतात ओव्या आहे. उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादियांची उपपत्ती, बहुत सांगती साधने. आणि तुम्ही काय सांगता मला सोपं? भक्ती कर. पण आता उद्धवानी ज्यांना प्रश्न केला ते हवं पण आहेत, ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हणतात, ऐक, तू आतापर्यंत ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली उद्धवा, ती कशी आहेत सांगू? ऐक आता नीट. ती अवघीच समान, की एक गौण एक प्रधान, देवे सांगितले आपण भक्तीसी कारण मुक्तीसी, अनेका साधना नापेक्षिती, सर्व संगाते निरशिती, मोक्ष मार्गी मुख्य भक्ती, जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलतात, माझ्या स्वरूपी ठेवून या मन, फला सेवीन माझे भजन,
हेचे मोक्षाचे मुख्य साधन देवे आपण बोलिले विठाला 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 म्हणजे हे भगवान सांगतात भक्तीशी कारण मुक्तीशी. तू माझी भक्ती कर, बाकीच्याचा विचार करू नको. भक्ती कर, तू माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील, तुला मोक्ष मिळेल. म्हणजे उद्धवालाही सांगितली भक्तीत, भक्तीने माझी प्राप्ती, आणि अर्जुनालाही सांगितलं भक्तीने माझी ऐका. म्हणजे भगवंतानीच भगवंताच्या प्राप्ती करता अर्जुनाला आणि उद्धवाला काय सांगितली? काय सांगितली दादा? पुन्हा सांगितल्यावर दिसती भक्ती. गुळ देऊ का? आता तुम्ही मुंबईत येत, पूर्वीचा काल होता तशी तुम्ही खेड्यावरचीच मंडळी, बरोबर? हां, गावाकडची. पूर्वीचा काल होता, लाईट नव्हती, साधनं नव्हती, त्यावेळेला सर्रास पीक राहायचं शेतात. कोणतं? काँग्रेस. कोण आहे ते काँग्रेस? शेतात पीक पीक तर नाही म्हटलं मी. काय राहायचं? कोणतं? पूर्वीच्या काळामध्ये शेतात एकच पीक राहायचं, लाईट नव्हती, पाण्याची साधनं नव्हती. त्यावेळेला आपलं पीक मुख्य कोणतं? ज्वारी असायची. पाऊस काळ भरपूर होते, ज्वारीचं चांगलं पीक राहायचं. आणि प्रत्येक शेतामध्ये त्या कुटुंबातला एक माणूस जायचा राखणीला, आणि त्याला ते उभा राहण्याकरता ते केलेलं राहायचं बघा. त्याला काय म्हणायचं? माचुळी. हा, भागात फरक राहत होता. आमच्याकडे त्याला माळा म्हणतात. लाकडाचा असं उभा केलं, त्याच्या उभा राहायला वगैरे, आणि त्याच्या उभं राहिलं म्हणजे सगळं दिसायचं त्याला. तो सकाळी उठलं की जाणार ते पाखरं राखण्याकरता 11 वाजेपर्यंत. चांगलं ऊन पडू सुद्धा राहणार, नंतर घरी येऊन स्नान वगैरे भोजन करणार, आणि पुन्हा ज्या वेळेला ऊन कमी होईल म्हणजे 4-4:30ला पुन्हा परत जाणार. मग आता तो रोजच त्या शेतात जातो पाखरं राखायला. म्हणजे घरच्याचं पुन्हा त्या शेतात जायचं काही कारण नाही. घरची मंडळी त्या शेतात जाणार कधी? काढणीच्या वेळेला. आता काढणीच्या वेळेला गेले, जे त्याला उभा राहायची व्यवस्था, जिथे माळा तयार केलेला आहे त्याच्या भोवती जर सगळे कणसं खाऊन टाकलेले असले तर घरचे माणसं काय म्हणतील त्याला? अरे झोपा काढीत होता का भजे खात होता होय रे? हां, बरं त्या बाजूला खाल्लं तर म्हणता येईल तिकून ओढा आहे, झाडी तिकून, तिकडं काही दिसत, या बाजूला नदी आहे बुवा, तिकडं झाडी काही दिसत नव्हतं. घरचे माणसं त्या साईडचं खाल्लं तर काही म्हणणार, पण त्या उभा राहायच्या माळ्याच्या भोवती सगळं खाऊन टाकलं असलं तर काय म्हणतील? हां, तर तसं कीर्तनकाराच्या जवळच बसलेल्यांना जांभळी डुकलं आली तर हां, आता ठीक आहे, मागं जांभळी आली, एखाद्याला डुकला आला, काय दिसतंय आपल्याला? आणि तिकडे एखाद्याला डुकला आला तर इथालची मंडळी काही म्हणणार, पण जवळच्यानीच अशा कणसाच्या पिशा करून टाकल्या तर कसं होईल? विठाला 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 विठाला. चला, भगवंतानी उद्धवाला आणि अर्जुनाला भगवंताच्या प्राप्तीकरता काय सांगितली? भक्ती सांगितली. अर्थात भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. आता भक्ती म्हणजे काय? लोक कशालाही भक्ती म्हणतात. अंधश्रद्धेने एखादं कर्म केलं तरी लोक म्हणतात महाराज आमची बरी आहे बोळी बाबळी, काय भक्ती. पण संप्रदायाला, संताला मान्य असलेली 9 प्रकारची भक्ती, तिला नवविधा भक्ती म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी कुठली केली तरी ती भक्ती आहे. आता आपलं बसून सर्वांचं चाललंय काय? श्रवण. ही पहिल्या क्रमांकाची भक्ती नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती. दुसरी भक्ती कोणती? आता सांगितले ना तुम्हाला. पहिली आहे श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती आहे, दुसरी कोणती आहे? कीर्तन. आता हे चाललंय हे काय? कीर्तन. भगवंताचं गुणगान करणं, कथा करणं हे कीर्तन. स्वतंत्र एकट्याने बसून भगवंताचं नामस्मरण करणं हे सुद्धा कीर्तनच. सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचं नामस्मरण केलं तरी ते कीर्तनच. त्याची तशी प्रमाणं आलेली आहेत. कीर्तन हे नामघोष अशी प्रमाण आहेत. मग आता कीर्तन ही एक भक्ती आहे, कीर्तन ही एक
भक्ती आहे. भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती आहे. कीर्तन ही एक भक्ती आहे आणि ती देवाला आवडणारी भक्ती आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये वेदांनी सांगितलेले जे मार्ग होते, साधन होते, भगवान म्हणतात त्यावेळेला त्या साधनाने माझी प्राप्ती होत होती. आता होत त्यावेळेला ती साधनं मला आवडत होती, आता आवडत नाही. म्हणजे प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं काय होत गेली. कृते ध्यानते विष्णू त्रेतायाम यजते मखेत बापारी परिचर्यानाम कलो तधारी कीर्तनात, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये हरी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. म्हणजे युग परत्वे साधनं काय होत गेली, बदलत गेली ना. युग परत्वे जशी साधनं बदलतात तशी आवड सुद्धा बदलते. कालांतराने काय होती. मला सांगा आता जी 65 च्या पुढची मंडळी 60-70, मला सांगा तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते तुम्ही लहान असताना. बरोबर. भावरा हे खेळ होते जुन्या काळामध्ये. चला आता मला सांगा कुठलाही खेळ असो त्या खेळाची आवड असती कुठपर्यंत, पण किती वयापर्यंत. एक 15-20 वर्षापर्यंत त्या मुलाला खेळाची ती आवड राहते. तिथून पुढे ती आवड राहते का. 20 वर्षानंतर त्याची आवड काय होते, बदलते. 20 वर्षानंतर काय आवडतं. महाराज काय आवडतं. 20 वर्षानंतर काय आवडतं. तुमचं किती वय, मग पुढं गेलंय तुमचं. म्हणजे 20च्या नंतर काय आवडतं. खेळ आवडतात का नाही. बरोबर. हा म्हणजे आवडीचा विषय काय झाला, बदलला. पत्नी हा आवडीचा विषय झाला. किती दिवस, त्याची सुद्धा मर्यादा ठरलेली असती. मुलं बाळ झाली ती आवड राहते का नाही. पुन्हा आवड बदलली, पुन्हा काय आवडतात. पत्नी हा आवडीचा विषय, पण तो कितपर्यंत. मुलं झाले पुन्हा पत्नी तेवढा आवडीचा विषय राहत नाही. पुन्हा आवडीचा विषय काय, मुलं. किती दिवस आवडतात मुलं. मोठे झाले त्या मुलांचे झाले. आता लहान आहे तोपर्यंत मुलाची आवड आहे. आता ते मुलं मोठे झाले त्या मुलांचे झाले काय. आता लग्न झालेल्या मुलांना काय मांडीव घेऊन मुखे घेतात काय बाप नाही. आता ते मुलं आवडत नाहीत, आता त्या मुलांना झालेले. हा आता म्हातारीला काय आवडतं. हा होय मावशी, आवडतात की नाही. आवडत नसले तरी आवडून घ्यावाच लागतात. हा तर तुकडा आहे, इलाज नाही त्याला. आता आवडत नसले तरी आवडून घ्यावाच लागतात, त्याला विलाज नाही. आता काही आपण एखाद्याच्या घरी गेलो त्याचे नातवंड भलेही चित्रे असतात, ते आपल्यालाच काही खोड्या करायला बसले. तेवढं करूनही आपल्याला वाटतं आता इथून आपलं. हा तरी ते म्हातारी सांगतात बाबा आमचा पिंट्या लय शहाण आहे, आमची बीबी लय शहाणी. आता तुझी बीबीन पिंटी आता काय शहाण आहेत का काय जातीचे ते पाहिले मी आता अर्ध्या तासात. पण आता तुला शहाणे चांगले म्हणणंच भाग येतं, त्या पोराची आई तुकडा घालीन ना. हा म्हणजे रीतच अशी. म्हणजे आता म्हाताऱ्या माणसाला काय आवडतात, आवडतात की नाही. आता आवडीचा विषय काय होत गेला, बदली. हा काय असं आहे का बुवा, हरिपाठाला हा वेळे, ग्राउंडही मोकळे, वातावरण भव्य दिव्य केलेले. अय गोपाळा ये, हाय वेळ गडीवर तर खेळू आपण गडीवर. आता म्हातारी 2-4 जमून खेळते ना का गोट्या, ती आवडीचा विषय राहिला का. म्हणजे वैमान परत्वे आवड काय झाली, बदलली. तशी युग परत्वे साधनं सुद्धा काय होतात, बदलतात. तसं भगवान म्हणतात पूर्वी वेदांनी सांगितलेली साधनं मला आवडत होती, आता त्या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होती, आता नाही. युग परत्वे साधनं बदलली. भक्तीने माझी प्राप्ती. कीर्तन ही एक भक्ती आहे आणि ती देवाला आवडणारी भक्ती आहे. काय होणारी भक्ती आहे, किती आवडती. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन रोज असायचं आणि त्या कीर्तनाला सगळी संत मंडळी उपस्थित असायची. कोण, स्वतः प्रमाण चाल म्हणण्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज उभा असायचे. सावता महाराज
कबीर महाराज ही मंडळी स्वतः कीर्तनला असायची. श्रोते मंडळी सामान्य नव्हते. निवृत्तीनाथ, सोपान काका, गुरोबा काका, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई अशा अधिकारी संत समोर श्रवणाकरता बसलेले असायचे. त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का? रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग कीर्तनात, रंग कीर्तनात. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास तेथे असे देव उभा. भगवान तिथे हजर असायचे. पण एके दिवशी प्रकार असा झाला, संध्याकाळी भोजन केलं, विश्रांती करावी म्हणून काढले कपडे भगवंताने, फक्त अंगावर देवाने ठेवला होता काय? पितांबर. भगवान विश्रांती करू लागले आणि तोपर्यंत वाळवंटात कीर्तन सुरू झालं. कीर्तन मोठं रंगात आलेलं आहे, कारण ते नामदेवरायचं कीर्तन आहे. उभा माऊली ज्ञानोबर आहे, कबीर महाराजासारखे. आणि मी अगोदरच सांगितलं, श्रोते सामान्य नव्हते. गोरोबा काकासारखे, निवृत्तीनाथासारखे आणि जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई ह्या अधिकारी संत आहेत बरं. ज्ञानोबराय, तुकोबराय एवढा त्यांचा अधिकारी. याच्यापेक्षा सांगू, ज्यांची पडलेली कामं स्वतः देव करत होता हा जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईचा अधिकार. ज्यांचं मागं पुढं राहून भगवान रक्षण करत होता हा त्यांचा अधिकार. ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली, त्याची गाथा तयार झाली हा त्यांचा अधिकार. ज्ञानोबराई सारख्या योगी, नैष्टिक ब्रह्मचारी, ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी हा त्यांचा अधिकार. पण त्यांनी कीर्तन केले. कीर्तन केले का त्यांनी? हाय का कुठं उल्लेख त्यांचा? मग आत का केलं नाही? त्यांना येत नव्हतं का कीर्तन? जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईला. पण का केलं नाही त्याचं कारण आहे. त्यांना माहित होतं ही नारदाची परंपरा आहे. कुणाची परंपरा आहे? कीर्तन परंपरा कुणाची आहे? आणि त्या गादीवर स्त्रीने उभा राहू नये हे माहित होतं. कोणाला? म्हणून त्यांनी त्या गादीला स्पर्श केला. आता ज्या करतात त्यांची पावर त्यांच्यापेक्षा पुढे असली तर आपल्याला सांगता येणार नाही. लक्षात ठेवा. सध्या संप्रदायाचं एवढं वाटोळच आलेलं आहे. ते आपल्याच्यात कोणीतरी पण करू नाही. पण आता काही आपल्याकडे असतात का महाराज? बरं आहे. आणि जर ठेवायचे असले ते कोंडाजी बाबाचे यांचे नाव टाकू नका मग पत्रिकेत वर. जर ठेवायचे असले तर ते सांगतो. ज्या आपल्या थोरा मोठ्यांचं, आपल्या पूर्वजांचं संप्रदायामध्ये एवढं मोठं योगदान आहे. आपण ज्ञानोबराय, तुकोबरायचे पायी घेत हो, जेणेकरून संप्रदायाला जेणेकरून बाधा येणार अशी आपली वाटचाल असावी. पण आता काही भागामध्ये कसं झालं, पूर्वी यात्रा होत्या, आता त्या यात्रा सुद्धा थोड्या थोड्या बंद झाल्या. पूर्वी यात्रेत तमाशे असायचे, मग कार्यकर्त्याला पुढंच बसता यायचं ना. आता त्या यात्रा बंद झाल्या. आता तेच कार्यकर्ते सप्त्यात घुसले. आता त्यांचं हे घ्यान 2-4 बाय माणसं जमत येते. आता नाही घ्यावा तर तो नाराज होतोय, सप्त्यात विरोध करीन, अशा भानगडी आहेत ना. मग आता जे खडे हाडाचे वारके त्यांचा नाविलाज होतो. मग आता ते म्हणतात आता घ्या बुवा. आता आपल्यासारख्याने म्हणलं जुने पारमार्थिक भेटले, अहो हे बरं नाही,
उचित नाही. पण आता काय करा महाराज, आमचंही काही चालत नाही. असं झालं, विलाज नाही. मग आता जे तिकडचेच गडी इकडे आले तरी त्यांना वाटतं चला ह्याच्यात का होईना 2-4 घ्या. हो. पण संप्रदायाचं काय होत चाललंय याची काही चाड नाही. नीट आहे का ऐकू नये त्यांचा उपदेश. नाथ महाराजाचं चिरंजीव पद वाचा आणि मग मला सांगा उद्या. नाही तर तुकोबरायचा अभंग आहे, त्याची पहिलं चरण लिहून घ्या आणि उद्या गाथ्या जाऊन वाचा. हा, चिरंजीव पद वाचा म्हणजे आपल्याला कळन तो उपदेश ऐकावाच का. ऐकताना आपली वृत्ती काय परमार्थिक राहते. हा, चाललंय काय नेमकं. मी कशा करता सांगतोय ऐका. जनाबाई मीराबाई मुक्ताबाई यांचा एवढा श्रेष्ठ अधिकार होता. ज्ञानोबराईसारखे योगी नैष्टिक ब्रह्मचारी ज्ञानी पुरुषाला खालून आज्ञा करावी. सामान्य अधिकारी असेल का. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. खाली बसून आज्ञा केली. नामदेवरायचं कीर्तन आहे. माऊलीला आज्ञा केली. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, आणि जनाबाईची आज्ञा प्रमाण मानली कुणी. ज्ञानोबराईंनी. मग म्हणायला सुरुवात केली. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. आणि तोच स्वर ज्ञानोबरायाचा. विश्रांती करणाऱ्या भगवंताच्या कानावर गेला ज्ञानोबरायचा स्वर. भगवान जागे झाले. कीर्तन सुरू झालं पण अंगात कपडे नाहीत, फक्त पितांबर होता. कीर्तनाचा स्वर कानावाला. भगवान उठले, धावतच वाळवंटात गेले. कीर्तन मोठं रंगात आलेलं आहे. भगवान गेले असंच त्या कीर्तनात. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ. भगवान आले. प्रेमाचे नि छंदे विठ्ठल नाचू लागला. भगवान एवढे नाचले सज्जनानो, एवढे नाचले. नाचता देवाचा नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, नाचता देवाचा नाचता देवाचा कळला पितांबर, नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचे बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा विठाला विठाला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर,
भगवान एवढे नाचले की स्वतःचा पितांबर गळाला हे कळालं. मी देव आहे याचंही भान राहिलं. तो कीर्तनाचा महिमा असा आहे. देवांना ठवे देव पण, भक्तांना ठवे भक्त पण. आणि पितांबर गळाला याचंही ज्यांना भान राहिलं नाही. नाचता नाचता देवाचा गळाला. कबीर महाराज म्हणतात, भगवान सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. तरी भगवान सावध होत नाही. मग साधू या संतांनी देवाशी धरिले मनगटी. काय झाले म्हणून दचकले जग जेठी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे ऐका. स्वतःचा पितांबर कीर्तनात नाचता नाचता गळाला. याचं ज्याला भान राहिलं नाही एवढं त्याला आवडतं. काय एवढं काय आवडतं देवाला? कीर्तन. मग जे देवाला आवडतं ते आपण देवाला दिलं पाहिजे का आपल्याला आवडतं ते देवाला आवडतं? हा, पण बऱ्याच वेळेला देवाच्या आवडीचं आपण देतो का आपल्या आवडीचं? आपल्या आवडीच. हा, काही काही गोष्टी कोण्याच देवाला आवडत, पण आपण दिल्याशिवाय राहत. आणि आपल्यासारख्याने जर सांगितलं, हो काका हे करायची काही गरज, आणि देवाला ते चालतही एवढं जरी अहो महाराज तुम्ही म्हणता ते मस्त खरंय, पण आमच्या आजोबा पंजोबापासून आलंय हो, ते उन्हाळ्यात करतातच आमच्याकडे. हो, तुझा आजोबा पंजोबा म्हणजे शास्त्र होतं होय रे. घाणेरड्या परंपरा घालून ठेवलेल्या टकोऱ्या घेऊन बोंबलत निघतो. हो, आजोबा पंजोबा म्हणजे शास्त्र होतं का तुझं? हा, घाणेरड्या नको त्या कोंबडे बकरे कापायच्या घाणेरड्या परंपरा घालून दिलेल्या या मंडळींनी, त्या सुद्धा बोंबलत घेऊन पुढं त्या परंपरा चालतो. ते देवाला आवडतं का? आवडतं का? पण करतात की नाही माणसं? हां, बरं, जर त्या देवाला आवडतं, बरं ते देव बी तिकडंच असतात. कुठं? कॅनलच्या कडाला, नदीच्या कडाला, ओढ्याच्या कडाला. मग त्या देवाला जर ते आवडत आहे तर आदल्या दिवशी त्याच्या पाय ठेवून वरचे शेंड खात होतं ते बकरू. तेव्हा त्याला सवतं खायला फाशी आलती काय त्या देवाला? हो, तुझ्या हाताने नेऊन तू इकरणाची अवलाद आहे काय? हां, त्याच्या पाय देऊन वरचे शेंड खात होते तेव्हा सवतंच हाणायचं एकट्याने त्यांनी. हो, बरं, तू कापून तरी त्याच्या पुढं काय ठेवणार आहे? नख्यान शिंग जे तो ह्या कोण्याच कामात नाही, पाहुण्या रावळ्याच्या मित्रमंडळीच्या ती तिथं ठेवतो होय, आणि त्याच्यावर प्रसन्न होईल काय? तो आशीर्वाद देईल? काहीच नाही. जे देवाला आवडत नाही आपण ते दिल्याशिवाय राहत नाही. खरं देवाला आवडतं त्याचं केलेलं काय? कीर्तन. मग जे देवाला आवडतं ते दिलं पाहिजे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार देवासी आवडे. मग जे देवाला आवडतं ते दिलं पाहिजे का आपल्याला आवडतं ते? देवाला आवडतं ते. काय आवडतं देवाला? कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी. कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, हो कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. कीर्तनाची गोडी देवानी वाडी आपण, देवानी वाडी आपण, देवानी वाडी आपण. अनिवार्य अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. काय आवडतं?
कीर्तन कीर्तनाची गोडी देव निवडी आपण देवाला जे आवडतं महाराज म्हणतात ते देवाला द्या. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण जे देवाला आवडतं ते देवाला द्या. पण ते देवाला आवडतं ते देत असताना महाराज म्हणतात तुम्ही त्याची अगोदर बना. काय कोणी वारे अधिकारी 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 कोणी वारे जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना महाराज म्हणतात तुम्ही त्याच्या अगोदर काय बना. कोणी व्हारे अधिकारी वढोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो असो या अभंगाच्या प्रथम चरणाचा थोडक्यात विचार आपल्या समोर ठेवला. जे योग्य आहे ते मायबाप साधू संतांचा आहे. उपस्थित सर्वां गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या मायबाप साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले पुरे वेळी वाकुडे उत्तर क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.